स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला प्रारंभ होत आहे आणि हा रंगांचा सण आहे। घरोघरी घटस्थापना केली जाते। रंगांचं काय महत्त्व आहे चला बघूया। 3 ऑक्टोबर पहिला रंग आहे पिवळा, प्रतीक आहे आनंद, खुशी आणि प्रसन्नता। शैलपुत्री या देवीचं पूजन केलं जातं आणि गुरुवार असल्यामुळे रंग इथे पिवळा आहे। पुढचा दिवस 4 ऑक्टोबर शुक्रवार, रंग आहे हिरवा। हिरव्या रंगाचं प्रतीक काय आहे? हा हिरवा रंग निसर्गाचा आहे, नवनिर्मितीचा आहे आणि ब्रह्मचारिणी या देवीचं पूजन केलं जातं। पुढचा रंग आहे राखाडी, शनिवार 5 ऑक्टोबर 2024, याचं प्रतीक काय आहे? तर हा रंग स्थिरता दर्शवतो आणि चंद्रघटा या देवीचं पूजन केलं जातं तिसऱ्या दिवशी। पुढचा दिवस रविवार 6 ऑक्टोबर 2024, रंग आहे नारिंगी। नारिंगी रंगाचं प्रतीक काय आहे? तर त्याग, धैर्य आणि कुष्मांडा या देवीचं पूजन केलं जातं। पुढचा दिवस आहे सोमवार 7 ऑक्टोबर 2024, रंग आहे पांढरा आणि पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहे त्याग, शांतता, निर्मलता आणि स्कंदमाता या देवीचं पूजन केलं जातं। आता पुढचा रंग आहे मंगळवार 8 ऑक्टोबर 2024, रंग आहे लाल आणि याचं प्रतीक आहे प्रेम, गंभीरता, संघर्ष आणि कात्यायनी या देवीचं पूजन केलं जातं। पुढचा रंग आहे बुधवार 9 ऑक्टोबर 2024, रंग आहे निळा आणि निळ्या रंगाचं काय प्रतीक आहे? तर हा आपल्याला ऊर्जा देणारा, आत्मविश्वास देणारा आणि कालरात्री देवीचं पूजन केलं जातं। पुढचा रंग आहे गुरुवार, रंग गुलाबी आहे आणि याचं प्रतीक आहे प्रेम, भावना आणि महागौरी या देवीचं पूजन केलं जातं असं सांगतात। रंग आहे गुलाबी। पुढचा रंग आहे शुक्रवारचा जांभळा आणि जांभळा रंग हा कशाचं प्रतीक आहे? तर महत्त्वाकांक्षा याचं प्रतीक आहे आणि सिद्धिदात्री या देवीचं पूजन केलं जातं। असं हा 9 रंगांचा सण असंही म्हटलं जातं। 10वा दिवस आहे विजयादशमी। या दिवशी असं म्हणतात की रावणाचा वध रामानी केला आणि महिषासुर मर्दिनीनी महिषासूर या राक्षसाचा वध केला, म्हणजे असत्याचा वध सत्याने केला असंही म्हटलं जातं। आणि दसऱ्याला माहीत आहे सीमोल्लंघन करतात, शस्त्रांची पूजा करतात, आपट्याच्या पानाचं एकमेकांना सोनं म्हणून देवाणघेवाण करतात। याच्यासुद्धा कथा हे का केलं जातं याच्या पण खूप कथा आहेत आणि आपल्याला त्या माहीत असल्या पाहिजेत। मी एखाद दिवशी प्रत्येक सण आणि त्याची कथा असं आपल्याला नक्की सांगेन। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माझं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूच अशा नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार।